आणि तो बातमी आहे आजच्या सर्वात मोठ्या सभेची। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती 5व्या टप्प्यातील महायुतीची सांगता सभा आज दादरमधल्या शिवाजी पार्कवरती होणार आहे। आणि या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावरती येत आहेत। या सभेला राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या सभेला संबोधित करतील। दरम्यान आजच्या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। मोदींचा मुंबईमध्ये रोड शो देखील आहे। या पार्श्वभूमीवर दादर परिसरामध्ये वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत। आणि या संदर्भातले अधिक अपडेट घेण्यासाठी ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे त्या शिवाजी पार्कवरती आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत आणि त्यासोबतच नाझीम मुल्ला सुद्धा आपल्याला अपडेट देण्यासाठी सोबत आहेत। सुरुवातीला जाऊया सुशांतकडे। सुशांत, आजच्या सभेची तयारी कशी झालेली आहे आणि ही आजची सभा खूप महत्त्वाची आहे कारण राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावरती आज भाषण करणार आहेत। अगदी बरोबर आहे अमोल, कारण आपण जर बघितलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा जी आहे ती शिवाजी पार्कमध्ये होते। आपण जर बघितलं असेल तर राज ठाकरे देखील त्यांच्यासोबत या सभेला असणार आहे। मात्र 6:20 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबई विमानतळावर आगमन होईल। त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक जे शिवाजी पार्कच्या बाजूलाच लागून आहे त्या ठिकाणी ते जातील। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ आहे, त्यासोबत आपण जर बघितलं असेल तर ते चैत्यभूमीला देखील जाणार आहे। त्यामुळे सभेला येण्यापूर्वी स्मारकाची भेट असेल, चैत्यभूमीची भेट असेल, त्यासोबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणं असेल नरेंद्र मोदी करणार आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं 7 वाजता सभेला जी आहे ती सुरुवात होणार आहे। आपण जर बघितलं असेल तर मोदींचा 2 दिवसापूर्वी घाटकोपर येथे रोड शो झाला होता आणि त्यानंतरची महायुतीची सांगता सभा जी आहे ती आज शिवाजी पार्कवर होते। राज ठाकरे आणि मोदी एका व्यासपीठावर आहेत, त्यामुळे साहजिकच हे दोन्ही नेते काय बोलतात ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण राज ठाकरेंनी अनेक सभा ज्या आहेत त्या महायुतीच्या उमेदवारांसाठी घेतल्या होत्या, त्यामध्ये कोकणातली सभा असेल, त्यानंतर आता मुंबईतील 6 उमेदवार आहेत महायुतीचे, त्यांच्यासाठी आता ही मोठी भव्य दिवशी सभा होते आणि त्यामध्ये राज ठाकरे काय बोलतायत ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार अमोल। निश्चित। सुशांत, तुम्ही आपल्या सोबतच राहा। जसं राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावरती आहेत तर याच व्यासपीठावरती अजित पवार सुद्धा उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। नाझीम मुल्ला या संदर्भातले अपडेट देतील। नाझीम, अजित पवार आज भाषण करणार असल्याचं सुद्धा कळतंय, काय अपडेट आहेत? अमोल, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे जेवढं लक्ष आहे तेवढंच लक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे या मंचावरती येणार का नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे। कारण गेली काही दिवस म्हणजे जेव्हापासून शिरूर लोकसभेचं मतदान पार पडलेलं आहे तेव्हापासून अजित पवार हे गायब आहेत आणि ते आजारी आहेत असं या ठिकाणी बोललं जातंय। अगदीच कालच शरद पवारांनी सुद्धा यावरती भाष्य केलं आणि त्यांनीही सांगितलं की खरंच अजित पवार आजारी आहेत। परंतु आज अशी सूत्रांकडून माहिती मिळते की अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे ज्या मंचावरती येऊन म्हणजे शिवाजी पार्कच्या मंचावरून मुंबईकरांना संबोधित करणार आहेत तिथं अजित पवार येण्याची दाट शक्यता आहे आणि ते सुद्धा या मंचावरून या ठिकाणी भाषण करणार आहेत। कारण अजित पवार गायब असल्यामुळं त्यांचं आणि महायुतीत काही वाकडं आलंय का, काही ते थोडंसं महायुतीपासून दुरावले आहेत का, की त्यांना भाजप आणि इतर म्हणजे शिंदे गटाच्या उमेदवारांचा प्रचार करायचा नाहीये का, असा प्रश्न जो आहे तो गेली 4-5 दिवसापासून विचारला जात होता। परंतु अखेर आता अजित पवारांची तब्येत ठणठणीत झाली आणि ते या आजच्या शिवाजी पार्कच्या मैदानावरती मोदी, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार स्वतः या ठिकाणी मंचावर हजर असतील आणि ते या ठिकाणी संबोधित करणार आहेत आणि ते नेमकं काय भाष्य करतील याकडेही सगळ्या अख्ख्या राज्याचं लक्ष लागून असणार। निश्चितच। नाझीम आणि सुशांत, तुम्हा दोघांचेही आभार। या सभेसंदर्भातले अपडेट तुमच्या दोघांकडूनही घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।